guys, I am Shriya and welcome back to my YouTube channel. So आपको थंबनेल से पता चल गया होगा, रुको मुझे कैप निकालने दो, मेरे बाल एक सेकेंड गाइस. हाँ, तो आपको थंबनेल से पता चल गया होगा कि हम लोग कहाँ जा रहे हैं. हम लोग जा रहे हैं द फोक आख्यान के कॉन्सर्ट में जो है बीकेसी में. एंड मुझे ज़्यादा एक्साइटमेंट है क्योंकि ये मेरा फर्स्ट कॉन्सर्ट होने वाला है और मेरा फर्स्ट कॉन्सर्ट ही द फोक आख्यान के साथ है. सो आई एम वेरी वेरी एक्साइटेड. एंड इफ़ यू गाइज नो कि वो बहुत ज़्यादा फेमस हो गए हैं, बहुत ज़्यादा. उनका एवरी सॉन्ग इज़ डेडिकेटेड टू महाराष्ट्र एंड मतलब बहुत उनके बारे में बोलो जितना कम है. और एक्चुअली ये जो कॉन्सर्ट है वो थाने में भी अभी रिसेंटली गुड़ी पाड़वा के टाइम हुआ था. बट हम लोग ट्राई कर रहे थे उधर भी जाने का, बट हम लोग को टिकट्स अवेलेबल नहीं थे. सो अभी हम लोग ने बीकेसी में आज होने वाला है. सो वी थॉट कि हम लोग बीकेसी जाते हैं, तो हम लोग ने टिकट्स बुक किए कल परसों. एंड वी वर लाइक कि नहीं, बीकेसी जाएंगे भले कितना भी दूर हो, वी विल गो. सो मैं, दीदी, हेलो दीदी, दीदी और दादा आ रहे हैं. अभी दादा रेडी नहीं हुआ था, तो हम लोग 4 जन जा रहे हैं. हाँ, हम लोग कैब से जाएंगे, कैब से ही आएंगे, बट हम लोग जाएंगे. वी विल एंजॉय एंड द दादा इज हियर. दादा हैंडसम छोकरा. एंड नाउ हमारी कैब अभी तक आई नहीं है, तो वी आर वेटिंग फॉर कैब. एंड मैं बहुत ज़्यादा एक्साइटेड हूँ. मैं कल जब से टिकट्स बुक किए हम लोग ने, आई एम लाइक मुझे जाना है. सो या, लेट्स सी गाइस. सो आई एम वेयरिंग दिस आउटफिट. दिस इज माय आउटफिट, माय प्रीटी बैग. एंड ये कुछ बोलना चाहोगे कि हम लोग फाइनली जा रहे हैं फोक आख्यान के कॉन्सर्ट पे? यस गाइस, एक्चुअली मैं वही बता रही थी कि हम लोग थाने में भी टिकट्स बुक करना ट्राई कर रहे थे, जो एस्टेट में था, हिरानंदनी एस्टेट में. नहीं मिले. अभी हम लोग बीकेसी जा रहे हैं. सो वी आर वेरी एक्साइटेड एंड स्पेशली आई एम वेरी एक्साइटेड बिकॉज ये मेरे लाइफ का फर्स्ट कॉन्सर्ट होने वाला है और फर्स्ट कॉन्सर्ट ही फोक आख्यान के साथ है. सो आई एम वेरी एक्साइटेड. वी आर इन आवर कैब एंड वे टू बीकेसी. ऑलरेडी नोटिफिकेशन आला काय लवकर या. इवेंट स्टार्ट्स एट 5 PM. 5 है, 6 है ना. 6:37 ला चालू होणार. हाँ, तेच. हाँ, राइट. 6:37 ला. सो या, एक्साइटमेंट सबके चेहरे पे आपको दिखेगी बिकॉज हम तीनों का फर्स्ट कॉन्सर्ट है. दादा जाते रहता है, उसका कुछ बात करना ही इज यूज्ड टू दिस. माझा फर्स्ट मराठी कॉन्सर्ट. हाँ, फर्स्ट मराठी कॉन्सर्ट है. सो यस, लेट्स सी व्हाट्स हैपनिंग. समथिंग न्यू. चलो. गाईज, आम्ही लोकेशनवर पोहोचलो आहोत. ऑन टाइम आहोत. 45 मिनिट्स मध्ये आम्ही पोहोचलो पण लगेच. हा स्टेज इथे दिसतोय गाईज, पण आता आम्हाला खूप चालायचं आहे कारण की ग्राउंड खूप मोठा आहे. आम्हाला एंट्रीपर्यंत जायचं आहे. बॉक्स ऑफिसमधनं तिकीट्स पिकअप करायचे आहेत. त्यानंतर आम्ही तुम्हाला भेटू आतमध्ये. मस्त ऊन आहे, हलका वारा पण आहे. आउटफिट हे माझं डोकं नाही. आणि जेन ऑरेंज या इव्हेंटसाठी मी ऑरेंज असे कपडे घातलेले आहेत. हे तुझं डोकं नाही आहे, पप्पांचं डोकं आहे. शपथ. लाईन आहे गाईज, लाईन आहे. खूप मोठी लाईन आहे, लेजिट खूप मोठी लाईन आहे. आम्ही 5 मिनटं फक्त वॉक करतोय. लेजिट बहुत बड़ी लाईन आहे गाईज, बहुत बड़ी. 5 मिनटं वॉक केल्यानंतर आम्हाला लाईनमध्ये जागा मिळाली आहे. 1 किलोमीटर अशी लाईन आहे. किलोमीटर. आणि जे स्टार्टिंगला उभे आहेत ते लोक किती वाजता आले असतील, आम्ही तो विचार करतोय. ते किती लवकर आले असतील. खूप मोठी लाईन आहे, पण हे सगळं वर्थ होणार आहे आम्हाला माहिती आहे. अजून आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. आम्हाला एंट्री नाही मिळाली अजून. आम्ही अजून थांबलो आहे. सो आता थोड्याच वेळात आम्ही आतमध्ये जाऊ. येस, लवकरच. सो आपण
फूटपर्यंत. एवढं आलंय जवळ, अजून और आगे जाना है. 2 मिनिट. थोड्याच वेळात आम्ही आतमध्ये घुसू, तुम्हाला दाखवू. येस. फायनली आम्ही आतमध्ये आले. बँड कलेक्ट करा. दादा बँड घेऊन येतोय लवकरच. आणि इथे आहे एंट्री. एक एक हे पकडा. बँड दाखव. ते लावते. थँक्यू. थँक्यू. दीड तास थांबून आम्हाला अशी सिटिंगमध्ये भेटलं. स्ट्रगल इज रिअल गाईज. स्ट्रगल इज रिअल. नो एक्सप्लेनेशन प्लीज. नो एक्सप्लेनेशन. हा सेटअप आहे त्यांचा. म्हणजे कॅमेरात आपण आलो पाहिजे. full evening filled with joy, music and entertainment. माझं नाव आहे सिद्धार्थ चांदेकर and I am hosting tonight evening and it gives me immense pleasure to welcome you to Geno India 2026. माणसांप्रमाणेच उत्सव सुद्धा सारखे. What is the time right now? It's 7-8 और अभी तक कॉन्सर्ट चालू नहीं हो गया है. We are eagerly waiting for that moment. थोड़े ही टाइम में कॉन्सर्ट चालू होता है. 7-8 हो गया है. 5-10 मिनट्स मोर Enjoy. धन्यवाद. बघितला का तुम्ही? किती छान आहे. छान आहे, खरंच छान आहे. बघ हाफ मून. तर मंडळी 19 तारखेपासून सुरू असलेल्या जेनू छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. सादर होत आहे तुमच्या समोर आपल्या सगळ्यांना माहिती आहे या आख्यानात एकही इलेक्ट्रॉनिक वाद्य नाही. पारंपरिक वाद्य आहेत. वातावरणाचा अंदाज घेता बरेचदा ती वाद्य आपली सुरावट सोडत असतात. नवरात्रीच्या 9 दिवसाला पलंगावरी निघाली गारुणे तिला सप्तशृंगी महालक्ष्मी हे बघा फुलावर बांधिला बांधिला हे बघा फुलावर बांधिला बांधिला.
नंदना गोपाला चला झाला देव वार करी भगवानी आली दारी पुंडलिका शिवबा राजा छत्रपती अरे माझा शिवबा छत्रपती झाला ग माया ग शहाजीची जाऊच रत्न शिवबा ग माया ग
गाईज आमचं कॉन्सर्ट संपलेलं आहे आणि इतकं भारी होतं, Crazy इतकं guys, भारी खूप मस्त होतं, होतं. क्रेझी. मी काही क्लिप्स ॲड केल्या आहेत आणि काही क्लिप्स मी एक्झॅक्टली गुजबम्स येत होते. मी खूप मोजकेच क्लिप्स ॲड केले आहेत कारण सगळंच मला ॲड करता नाही आलं, म्हणजे करायचं होतं बट नाही करू शकलं. मी रेकमेंड करेन की सगळ्यांनी जाऊन guys, बघा आणि ते लाईव्ह एन्जॉय करण्यात जेवढी मजा आहे तेवढं व्हिडिओमध्ये तेवढी मजा नाही आहे. तर मी सगळ्यांना सांगेन की लाईव्ह जिथे तुमच्याजवळ आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा आणि खूप अमेझिंग होतं, खूप अमेझिंग. तर आम्ही घरी गेल्यावर बसून तुम्हाला नीट सांगू, रिव्ह्यू देऊ चांगल्यापैकी. लिटरल एक्सपिरियन्स आणि लिटरली असं वाटत होतं उभं राहून डान्स करावा, मजा घ्यावी, पण सिटिंग अरेंजमेंट असल्यामुळे आम्ही बसूनच होतो. पण खूप मजा आली, आम्ही बसून पण डान्स केलेला आहे त्यामुळे मजा आली. वी एन्जॉयड अ लॉट. सो आम्ही घरी गेल्यावर नीट बसून तुम्हाला रिव्ह्यू देतो. सो आता अजून आमची कॅब आली नाही, तर आम्ही इथेच फिरतोय, तर मग भेटू घरी गेल्यावर. A few moments later. Guys, finally सॅटिस्फाईड गाईज, सॅटिस्फाईड. reached home. गाईज आम्ही आलो कॉन्सर्टवरनं आणि फ्रेशनअप झालो, जेवलो वगैरे आणि आता रिव्ह्यू देतो आहे की आमचं कसं होतं एक्सपिरियन्स, कसं सगळं झालं. तर एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग, एकदम छान होतं. म्हणजे स्पीचलेस झालो आम्ही पहिलं तर जेव्हा कॉन्सर्ट पूर्ण संपला आणि असं झालं होतं की का संपलं, असं वाटत होतं ऐकतच राहावं ते सगळं. आणि तू काय बोलणार? गाईज प्लीज जा, लवकरात लवकर कॉन्सर्ट बघा, लवकरात लवकर तुमचे तिकीट्स बुक करा, कारण की ज्या रेट्सनी ह्यांचे तिकीट्स फुल होत आहेत तर ते खूप मुश्किल आहे तुम्हाला भेटण्यासाठी. आणि एक्सपिरियन्सबद्दल बोलायचं झालं तर एक अनरिअल एक्सपिरियन्स आहे. म्हणजे मी पर्सनली एवढे कॉन्सर्ट्स अटेंड केले आहेत, हिंदी असो इंग्लिश असो, पण आज जो लेवल होता, जे अंगावर शहारे येत होते आणि काहीतरी असं त्या लोकांनी अविस्मरणीय असं ती लोकांनी तिथे केलं आहे. आणि म्हणजे मेन थिंग म्हणजे त्या लोकांनी मराठी कॉन्सर्ट म्हणजे इतकं हाईप केलेलं आहे की खूप छान. आणि यंग जनरेशन, यूथ फोक म्युझिकला प्रोत्साहन देते, ते बघून पण खूप मजा आली, खूप छान होतं. आणि तिथलं प्रत्येक वाद्य हे खूप नवीन होतं आणि कधी बघितलं नाही असे ते लोक इन्स्ट्रुमेंट यूज करत होते. आणि म्हणजे काय सांगू त्या एक्सपिरियन्सबद्दल. आणि खूप कमी क्लिप्स टाकल्यात आम्ही व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये, कारण कॅप्चर तर सगळं केलं होतं पण सगळं टाकता नाही येत. असं ट्राय करत होतो तुम्हाला दाखवण्यासाठी, मॅक्झिमम व्हिडिओज कॅप्चर करण्यासाठी. पण एक असतं की तुम्ही व्हिडिओज कॅप्चर करण्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही एक्सपिरियन्स करायला विसरता, म्हणून आम्ही तिकडे मेजॉरिटी ऑफ द टाइम एक्सपिरियन्स पण करत होतो आणि ते कॉन्टेंट पण करत होतो. बट मी तर सांगेन की जेवढं तुम्ही व्लॉगमध्ये बघितलं आहे आणि जेवढं पण तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा कोणत्याही सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओज बघितले, तर ती जी मजा आहे ती वाटतं आपल्याला किती छान आहे. पण जी रिअलमध्ये जी एक्सपिरियन्स आहे ना इज अमेझिंग. म्हणजे एकदम वेगळीच वाईब आहे तिथली, इतकी वेगळी ना की म्हणजे आम्ही तर फर्स्ट टाइम बघितलं. आता आम्हाला असं वाटतं की परत जावं, परत अटेंड करावं, अजून कधी पुन्हा त्यांचा कधी शो आहे मुंबईमध्ये आणि कधी आम्ही जातो असं झालं. आणि आम्ही घरच्यांना पण सांगतो तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली सगळ्यांसोबत जाऊ शकता. सगळ्या वयोगटांसाठी हा शो बनला आहे. प्लीज जा, लवकरात लवकर जा आणि त्यासोबत आमच्या ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा जर तुम्हाला आवडला असेल तर, आणि कमेंट पण करा. सो विल मीट यू इन आवर नेक्स्ट ब्लॉग. तब तक के लिए टेक केयर एंड बाय बाय. गुड नाइट.